नीट 2025 ॲप्लिकेशन फॉर्मसाठी NTA ने एक नोटीस जारी केलेला आहे। तो व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केलेला आहे। त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपलं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे, असं NTA ने नोटीस काढून आपल्याला फॉर्म भरण्यापूर्वीच प्रसिद्ध केलेलं आहे। तर आधार कार्ड कुणी अपडेट करावं? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत की 10वीच्या नावामध्ये आडनाव प्रथम आहे आणि आधारवर विद्यार्थ्याचं नाव प्रथम आहे। तर या सर्व बाबींची माहिती, आधार अपडेट कुणी करावं, कसं करावं, या संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। आपल्या चॅनलवर संपूर्ण काउन्सिलिंग ही मोफत केली जाते। तर जास्त वेळ न घालवता आज आपण चर्चा करणार आहोत की आधार कार्ड अपडेट कुणी करावं। सर्वात प्रथम नीट 2025 मध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक आहे की 10वीच्या आडनावामध्ये किंवा नावामध्ये किंवा वडिलाच्या नावामध्ये तुम्ही काही बदल केलेला असेल तर आपल्याला आधार कार्ड हे बदलणं आवश्यक असतं। आधार कार्डमध्ये नाव बदलणं आवश्यक असतं। बऱ्याच विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिलीमध्ये नाव टाकलेलं असतं, परंतु त्यामध्ये काहीचं नाव चुकलेलं असतं, नाव बदलतात, परंतु आधार कार्ड पहिलंच असतं पूर्वीचं, त्यामध्ये नावात बदल झालेला असतो, कुठे आडनावात बदल झालेला असतो, काही ठिकाणी वडिलांच्या नावामध्ये बदल झालेला असतो। तर अशा केसमध्ये आपल्याला आधार अपडेट करणं गरजेचं आहे। आधार अपडेट हे आपल्याला 2 वेळेस नावात बदल करता येतो, त्यामुळे या अगोदर तुम्ही केलेला असेल तरीसुद्धा तुम्ही एक वेळेस करू शकता, परंतु ते काळजीपूर्वक करणे गरजेचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं नावामध्येच बदल झालेला आहे त्यांना तर आधार अपडेट करणं कंपल्सरी आहे, त्यांनी करून घ्यावं। आधार अपडेटला खूप जास्त वेळ लागत नाही आहे, खूप सोपी प्रोसेस आहे, त्यामध्ये जास्त वेळ लागत नाही। तर अशा विद्यार्थ्यांनी आधार अपडेट करणं गरजेचं आहे। त्यानंतर आधार कार्ड अपडेटसाठी तुमच्या नावामध्ये कुठेही स्पेलिंगमध्ये बदल असेल, समजा स्पेलिंगच्या नावामध्ये एक कॅरेक्टर जरी चुकलेलं असेल, 10वीच्या मार्कशीटवरती 1 आहे आणि आपल्या आधारवरती 1 स्पेलिंग जरी चुकलेलं असलं तरी ते तुम्हाला बदलून घ्यायचं आहे 10वीच्या प्रमाणपत्रानुसार। बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, तर त्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। तर तुमचं एक अक्षर जर मिस असेल किंवा वेगळं असेल तर तुम्हाला ते बदलून घेणं, अपडेट करणं गरजेचं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सर्व समस्या तुमच्या या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा आधार अपडेटसाठी, की आपली जन्मतारीख चुकलेली असेल, आधारवरती आपली जन्मतारीख वेगळी आहे आणि आपल्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जन्मतारीख वेगळी आहे, त्या तारखेमध्ये दिनांक, महिना किंवा वर्ष याच्यामध्ये काही बदल असेल तर आपल्याला आधार कार्ड आपलं अपडेट करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला जे व्हेरिफिकेशन होणार आहे नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, हे एक ॲप्लिकेशन बनवणार आहेत आणि त्यामध्ये आपलं हे व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे। आधार कार्ड हे आपल्याला कंपल्सरी दिलेलं आहे बदलायचं। तर जन्मतारीख आपली जर चुकलेली असेल तर आपल्याला ती दुरुस्त करून घ्यायची आहे। दुरुस्त करून घेतल्यानंतर आपण ते आधार अपडेट करून त्याची प्रिंट काढून ते आपण यूज करू शकतो आणि आपल्या रजिस्ट्रेशनलासुद्धा त्याचा खूप फायदा होणार आहे। नाहीतर आपलं रजिस्ट्रेशनमध्ये खूप प्रॉब्लेम येणार आहेत, म्हणून विद्यार्थ्यांनी हे लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आधार अपडेटसाठी आपल्याला आपल्या आधार कार्डवर जेंडर म्हणजे मेल फिमेल, स्त्री पुरुष यामध्ये काही बदल झालेला असतो। बऱ्याच विद्यार्थ्यांचं मेल पाहिजे होतं तर फिमेल झालेलं असतं, तर ते जेंडरसुद्धा आपल्याला अपडेटसाठी आधारमध्ये ऑप्शन दिलेला आहे।
आधारवरती चुकलं असेल तर ते आपण बदलून घेणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत तुम्हाला जे मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड समोर ठेवून तुम्ही बघायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं आधार अपडेट करून घ्यायचं आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण पुढे बघणारच आहोत. तर तुमच्या जेंडरमध्ये काही बदल असेल तर तो आपण बदल करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की सर, आमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर आडनाव प्रथम आहे, आडनाव आहे, विद्यार्थ्याचं नाव आहे आणि वडिलाचं नाव असं आलेलं आहे आणि आधार कार्डवरती स्वतःचं नाव प्रथम आहे, वडिलाचं नाव आहे, त्याच्यानंतर आडनाव आहे. तर विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत की आपण हे आधार अपडेट करायचं की नाही. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आपण जर या अगोदर नाव बदललेलं नसेल तुम्ही बदलू शकता, परंतु त्याची आवश्यकता नाही आहे. जरी तुमचं आडनाव आणि नावामध्ये मागे पुढे झालेलं आहे तर ते बदलण्याची गरज नाही. तुम्हाला कुठलीही अडचण रजिस्ट्रेशनमध्ये येणार नाही आहे. तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांचे CBSEमध्ये नाव स्वतःचं नाव आणि आडनावच आहे स्टुडंट नेममध्ये. तर ते विद्यार्थीसुद्धा म्हणतात की आम्हाला अशाप्रमाणे अपडेट करायचं आहे का आधारवर. तर बिलकुल गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त स्पेलिंगवर लक्ष द्यायचं. स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक असेल तर तुम्ही ते करायचं आहे, अन्यथा तुम्हाला ते करण्याची गरज नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये आपण जर आधार कार्ड लहानपणापासून आत्तापर्यंत अपडेट केलेलं नसेल तर आपण अपडेट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आपला स्कॅनिंग म्हणजे फोटो, चेहरा स्कॅनिंग आणि थंब स्कॅनिंग करून घ्यायचं आहे. आपण 2 वर्षापूर्वी जर अपडेट केलेलं असेल 10वी नंतर तर आपल्याला फोटो अपडेट करायची गरज नाही. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं लहानपणचं आधार कार्ड असते, त्यांनी मात्र अपडेट करून घ्यायचं आहे. आपला मोबाईल नंबर त्याला लिंक करायचा आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला फोटो जुना असेल तर बिलकुल फोटो अपडेट करायचा आहे. बाकी नावामध्ये काही बदल नसेल तर कुठेच चेंजेस करायचे नाही आहेत. आधार कार्डवर सेंटरवर जाऊन आपण आपला फोटो अपडेट करायचा आहे आणि थंब अपडेट करायचे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा लिंक करा. पालकाचा न करता विद्यार्थ्याचा करा, म्हणजे येणारे पुढचे जे शिष्यवृत्तीचे वगैरे OTP असतात ते सर्व विद्यार्थ्यांकडे जातात आणि रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा अडचण येणार नाही. अशा प्रकारचे ही माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या मनामध्ये काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करत चला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.